मुंबई महापालिका निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाला काँग्रेस पाठोपाठ शरद पवार गटाकडूनही धक्का मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसने आता आपला जुना मित्रपक्ष असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी बुधवारी शरद पवारांशी या संदर्भात चर्चा केली। अर्थात चर्चा अजून प्राथमिक स्तरावर असली तरी शरद पवार गट मनसेला सोबत घेणाऱ्या उद्धव ठाकरेंपेक्षा काँग्रेस सोबत राहण्यास अधिक अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहेत। तसे झाल्यास उद्धव ठाकरेंसाठी तो एक मोठा धक्का असेल। निवळ मराठी मतदारांच्या जोरावर आपण बहुमताचा आकडा गाठू शकत नाही याची चांगलीच जाणीव उद्धव ठाकरेंना आहे। त्यामुळेच मनसे सोबतच महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही आपल्या सोबत राहावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते, परंतु या प्रयत्नांना पहिला मोठा धक्का काँग्रेसने दिला। त्यात आता शरद पवारही काँग्रेस सोबत जात असतील तर उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते। वास्तविक शरद पवार गटाची मुंबईत फारशी ताकद नाही, परंतु ते सोबत असते तर आघाडीच्या तोंडवळ्याला धर्मनिरपेक्षतेचे, संविधानाची लढाई लढण्याचे लेपन लावता आले असते। शरद पवार सोबत नसतील तर मात्र आपल्या आघाडीचा तोंडवळा नेमका कोणता ठेवायचा हा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर असेल। हिंदुत्वाचा मुद्दा आता हातातून निसटलाय। मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू आक्रमक भूमिका घेऊ शकतील, परंतु त्याचा परिणाम इतर भाषिकांची मते दुरावण्यात होईल। विशेषतः अल्पसंख्याक समाजाची मते काँग्रेसकडे वळली तर ठाकरे बंधूंनाही लढाई जड जाईल। त्यासाठीच त्यांना किमान शरद पवार तरी आपल्या सोबत असावे असं वाटत होतं, परंतु आता भरवशाचा हा दुसरा भिडूही गळण्याच्या मार्गावर आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।